स्वयंपाक करत असताना असा एखादा मसाला किंवा वाटण जर आपल्याकडे तयार असेल ना, तर स्वयंपाक अगदी झटकीपट तयार होतो. आता हा मसालाच बघा किती मस्त रंग आलेला आहे. शिवाय हा 15 दिवस आरामात काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये आरामात टिकतो. मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपल्याला कांदा लसूण विरहित नैवेद्याचा स्वयंपाक किंवा चातुर्मास पाळायचा असतो, अशा वेळेस कांदा लसणाशिवाय सुद्धा हा मसाला जर वापरला भाजीला, तर भाजी अगदी दाटसर आणि खमंग अशी चवदार होते. हा मसाला वापरून केलेली भाजी, मग ती रस्सा असू दे किंवा सुकी भाजी असू दे, तितकीच टेस्टी अशी तयार होते. तुम्हाला कळणार देखील नाही या भाजीमध्ये आपण कांदा लसणाचा वापर केलेला नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यातून हा मसाला मी तयार केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथं खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. यासाठी मी गॅसवरती ठेवलेला आहे एक लोखंडी खोलगट तवा. आणि आता तो तवा असा गरम झाला चांगला की मग त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे. आता हा मसाला तयार करत असताना अगदी आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये जे बेसिक मसाले असतात, खडे मसाले असतात, त्याचाच वापर करून आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. इथं मी 4-5 लवंग, 4-5 मिरी, 1 चक्रफूल, 2 दालचिनीचे तुकडे, त्यानंतर 2 घेतलेले आहेत तमालपत्र आणि या गरम तेलामध्ये हे सगळं घालून घेतलेलं आहे. आता एखादा मिनिटभर आपण त्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं 7-8 मेथीदाणे देखील घेतलेले आहेत. मेथीदाण्यांचा फारसा वापर करायचा नाही आहे. अगदी हलकी चव येण्यासाठी आपण मेथींचा वापर करायचा आहे. खडा मसाला भाजण्यासाठी बघा मी फार तेल घेतलेलं नाही. अगदी पटकन हे सगळे जिन्नस गरम व्हावे इतकंच आपल्याला तेल घ्यायचं आहे. खडे मसाले भाजण्यासाठी जर जास्त तेलाचा वापर केला तर काय होतो, तयार झालेला जो मसाला आहे तो तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळं अगदी थोडंसंच तेल आपल्याला भाजण्यापुरतं घ्यायचं आहे. आता इथं साधारणपणे 5 ते 6 चमचे मी धणे आणि 3 चमचे जिरे घेतलेले आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकसारखे खमंग तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अगदी एखादा मिनिट झाल्यानंतर मी इथं कढीपत्त्याची पानं देखील भरपूर टाकलेली आहेत. साधारणपणे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा कसुरी मेथी देखील टाकून घेतली. आणि हे सगळे जिन्नस आपण असं उलटपलट करून एकसारखं तांबूस रंगावरती छान भाजून घेतलं. सगळे जिन्नस तांबूस झाले की आपण त्या तव्यावरून ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आणि लगेचच आपण 2 इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर काड्यांसहित घेतलेली आहे. ती देखील सगळं त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे. जसं मगाशी कढीपत्ता आपण भाजला तेव्हा तो कुरकुरीत होईपर्यंत भाजला, तसं आलं आणि कोथिंबीर कुरकुरीत होत नाही, पण जवळपास त्याचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सगळं भाजून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश सगळा निघून गेला की मग आपण कोथिंबीर आणि आलं देखील त्याच ताटावरती काढून घेणार आहोत. आता आपण तव्यामध्ये पुन्हा एकदा 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण 1 वाटीभर शेंगदाणे आणि 1 वाटी फुटाणा डाळ घालणार आहोत. तर शेंगदाणे भाजत असताना खरं तर तेल घालायची गरज नाही, पण पटकन हे भाजलं जावं यासाठी मी थोडंसं तेल घालून हे भाजून घेते. फुटाणा डाळ ही आधीच भाजलेली असते, पण माझ्याकडे जी घरात ठेवलेली डाळ होती ती थोडीशी साधाळलेली होती, त्यामुळे तिला कुरकुरीत भाजणं गरजेचं होतं. त्यामुळे मी या शेंगदाण्यांबरोबरच तेलासहित भाजत आहे. तुमच्याकडे फ्रेश फुटाणा डाळ असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि फुटाणा डाळ वेगवेगळी भाजावीत. आपल्याला शेंगदाण्याची टरफलं निघेपर्यंत आणि डाळीवरती लालसर डाग पडेपर्यंत आपल्याला हे दोन्ही जिन्नस छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. इथं बघा अगदी शेंगदाण्याची टरफलं उडायला सुरुवात झालेली आहे आणि डाळ देखील आपली लालसर झालेली आहे. आता आपण हे सगळं काढून घेऊया. मसाल्यामध्ये पडणारे सगळे जिन्नस असे खमंग भाजले ना की मसाला देखील अगदी खमंग असा तयार होतो. त्यामुळेच आपल्या भाज्या अगदी मस्त टेस्टी अशा तयार होतात. आता आपण पुन्हा त्याच तव्यावरती साधारणपणे इथं मी अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा, आणि अर्धी वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. हे दोन्ही जिन्नस भाजायला साधारणपणे एकच वेळ होते, त्यामुळे मी दोन्ही एकत्र भाजत आहे. जसं आपण शेंगदाणे टरफल निघेपर्यंत भाजलं त्याचप्रमाणे हे तीळ चांगले चटचट उडेपर्यंत आणि त्यावरचं जे खोबरं आहे त्याचा असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. हे सगळे जिन्नस भाजत असतानाच इतका खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये. आता हे भाजलेले दोन्ही जिन्नस आपण तव्यातले ताटावरती काढून घेऊया. आता या भाजीच्या मसाल्यासाठी आपण फुटाणा डाळ, सुक्या खोबऱ्याचा किस, त्याचबरोबर पांढरे तीळ, शेंगदाणे हे सगळं वापरलं. पण त्याचबरोबर भाजी एकसारखी आणि दाटसर होण्यासाठी आपण आणखीन एक पदार्थ या तव्यावरती ॲड करणार आहोत, ते म्हणजे बेसन पीठ. साधारणपणे अर्धी वाटी भरून मी इथं बेसन पीठ तव्यावरती गरम करायला घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला हलकं सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे भाजत असताना आपण कुठेही तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही.
आणि आपला लोखंडी तवा छान गरम झालेला आहे, त्यामुळे बेसन पीठ अगदी 2 ते 3 मिनिटातच आपलं हे छान भाजलं गेलं आहे. बेसन पीठ घातल्यामुळं आपली भाजी छान दाटसर होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला कांदा लसूणची ग्रेव्हीची किंवा टोमॅटोच्या ग्रेव्हीची गरज पडत नाही. फक्त आपल्याला बेसन पीठ छान खमंग भाजणं गरजेचं आहे. मसाला आणखीन खमंग करण्यासाठी गरम तव्यावरतीच मी अजून 1 चमचा तेल घालून घेतलं. 1 चमचाभर बडीशोप घालून घेतलेली आहे. बडीशोप ऐच्छिक आहे पण छान चव येते. त्याचबरोबर 10-12 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. असं हे मिश्रण पुन्हा एकदा आपण गरम करून घेतलेलं आहे या तेलावरती छान खमंग असं. आता तुमच्याकडे जर लाल मिरच्या नसतील तर तुम्ही नंतर लाल मिरची पावडर जादा वाढवू शकता या मसाल्यामध्ये. आता हे सगळे जिन्नस ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा हिंग घातला आहे. आता रंगासाठी मी इथं 3 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, कारण ज्या 10-12 मिरच्या आपण घेतलेल्या त्या सुक्या त्या तिखटच होत्या. जर तुम्हाला आणखीन तिखट हा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं मसाल्याचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. मसाला थंड झाला की त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ताटातलं सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याला आपण अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. त्यामुळे आपली भाजी अगदी एकसंध होते आणि या मसाल्यामध्ये मीठ घातल्यामुळं काय होतं, तयार मसाला भाजीत घातला की भाजीत पुन्हा वेगळं मीठ घालावं लागत नाही. अशा पद्धतीने याला आपण बारीक करून घ्यायचं आहे. अगदी एकसारखा रंग आलेला आहे आणि मिश्रण अगदी एकजीव असं झालेलं आहे. तयार झालेल्या खमंग मसाल्यापासून तुम्ही कोणतीही फळभाजी, रस्सा भाजी असू दे किंवा सुकी भाजी तयार करू शकता. आज मी तुम्हाला इथं गवारीची भाजी करून दाखवणार आहे या मसाल्यापासून. इथं मी 8 पाव गवार छान निवडून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पाणी निथळून घेतलेली आहे. आता त्याची भाजी करून दाखवते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही सहजपणे कुठल्याही पूर्वतयारीशिवाय या मसाला वापरून ही भाजी करू शकता. आता 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे मी कढईमध्ये आणि तेल गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची. छान तडतडल्यानंतर लगेच त्यामध्ये पाव चमचा हिंग, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. फोडणी खमंग बसली की भाजी पण खमंग अशी होते. पाव चमचा हळद आणि लाल मिरची पावडर. या भाजीचा रंग आणखीन छान व्हावा यासाठी मी इथं वापरली आहे. आता ही खमंग फोडणी झाली की त्यामध्ये लगेच आपण धुवून घेतलेली गवार घालून घ्यायची. आता गवार आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी या फोडणीमध्ये खमंग अशी परतून घ्यायची. यामुळं काय होतं, गवार भाजली गेली की पटकन शिजली पण जाते. आता मस्त खमंग भाजल्यानंतर मगच आपण तयार केलेला मसाला या गवारीवरती घालून घ्यायचा आहे. आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो डायरेक्ट फोडणीमध्ये घालायचा नाही. भाजी घातल्यानंतर मग त्या भाजीवरतीच हा मसाला घालायचा. याचं कारण म्हणजे या मसाल्यामध्ये आपण तीळ, खोबऱ्याचा कूट घातलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. त्यामुळे जर तो डायरेक्ट मसाला फोडणीमध्ये घातला तर फोडणी करपण्याची शक्यता आहे. आता हा तयार केलेला जो मसाला आहे तो आपण एवढ्या भाजी करता म्हणजे 8 पाव गवारी करता 2 चमचे मी घेणार आहे. आपल्याला इथं लपतपी भाजी पाहिजे आहे, त्यामुळं मसाल्याचं प्रमाण मी 2 चमचे घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला पातळ रस्सा भाजी करायची असेल तर मसाल्याचं प्रमाण 3 ते 3.5 चमचे तुम्ही इथं घेऊ शकता. आता या मसाल्यासोबत सुद्धा ही गवार खमंग अशी परतून घ्यायची. तुम्हाला फक्त ही वाफवून भाजी करायची असेल, सुकी भाजी तयार करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही झाकण लावून ह्याला वाफ द्या. पण इथं माझी लपतपी करायची आहे त्यामुळे मी इथं 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे या भाजीमध्ये आणि थोडंसं चवीनुसार मी इथं गूळ घालून घेणार आहे, कारण ही वातूळ असते आणि वातूळपणा कमी करण्यासाठी गूळ मदत करतो. पण जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप केला तरी देखील चालेल. आता भाजीवरती अगदी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे. या भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे अगदी बघा 6 ते 7 मिनिटातच ही भाजी छान लपतपी आपली तयार झालेली आहे आणि गवार देखील शिजलेली आहे. मस्त खमंग अशा भाज्या ह्या मसाल्यापासून तयार होतात. त्यामुळे ह्या मसाल्याची रेसिपी तुम्ही देखील नक्की फॉलो करा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. धन्यवाद.